या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मतदान वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसेच ठाकरेंनाही भेटले। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा केला शरद पवारांच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्य सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। ठाकरेही मोर्चात सहभागी होणार। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेही आज श्रीनगरमध्ये जाणार। श्रीनगरमध्ये शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळावा। इंडिया आघाडीचा मोर्चा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम। शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असता भाजप आणि मुख्यमंत्री उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवंय। शरद पवारांची प्रतिक्रिया। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाही? उपमुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरून केलेल्या आरोपांवर निशाणा। गडकरींच्या जवळच्यांची नावं मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचं काय? मतचोरीच्या याहून मोठा पुरावा काय? गडकरींच्या मुलाखतीचा भाग ट्विट करत वडेट्टीवारांचा सवाल। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर। तर महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यात वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन। 20,000पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। वसतिगृहांसाठी 1,200 कोटींची तरतूद। 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाट यांची घोषणा। कबुतरांना दाणे टाकून नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही। दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन। तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच। मनसे नेते संदीप देशपांडेंचा टी-शर्ट चर्चेत। मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना देशपांडेंचा अप्रत्यक्ष इशारा। नागपूरहून पुण्यासाठी आजपासून वंदे भारत। पंतप्रधान मोदी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवणार। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वेगाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट। ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात 15 ऑगस्टपासून प्रवेश। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी निर्णय। अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक। कोल्हापूरच्या महादेवी हत्येबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। माधुरीला वनतरातून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील कोर्टात देण्यात येणार। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणलोट क्षेत्रातही वाढ झाल्यानं हतनूर धरणाच्या तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। बुलढाण्यात जोरदार पाऊस। नदी नाले दुथडी भरून। नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेती पिकाचं नुकसान। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।